असा आणलेला आहे, बघू शकता इकडं. कलर पण छान आहे, पण थोडीशी फिटिंग करावी लागणार आहे याला, खूप लूज होणार आहे. तर फिटिंग करून घेते. आणि याच्यावरती ही आलेली आहे ओणी आणि पॅन्ट, म्हणजे टॉप छान आहे. मला खूप आवडला याचा कलर. माझी चॉईस इतकी चांगली नाही, पण दिनेश पप्पाची चॉईस खूप छान आहे. आणि दुसरा पण आलेला आहे. दुसरा टॉप असा आहे. कलर पण खूप छान आहे ना, पण हा पण थोडासा लूज आहे, तर फिटिंग करून घ्यायची आहे. आणि याच्यावरचं पॅन्ट आणि ओढणी तर खूपच सुंदर आहे. हे बघू शकता, खूप छान आहे. कलर पण खूप छान आहे. चला अगोदर मी फिटिंग करते. आता बाकीच्या वस्तूला काय फिटिंग करायची गरज नाहीये, पण या दोन टॉपला फिटिंग करायची गरज आहे. चला आता मशीनकडे, तिकडच्या रूममध्ये मी मशीन ठेवलेली आहे, तर फिटिंग करून येते. म्हणजे उद्या घालण्यासाठी मला हे टॉप लागणार आहे. तर इकडे बघू शकता दोन्ही टॉपची फिटिंग झालेली आहे. तर थोडंसं मला लावून दाखवते. हा बघा, असा थोडासा, फक्त थोडंसं मी फिटिंग केलेलं, जास्त नाही. ह्या पण थोडासा केलेला आहे, कारण याचा गळा असा आहे ना, म्हणजे ओपन गळ्याचं ते आहे, बिना ओपन गळ्याचं आहे, त्यामुळे ना थोडीशी फिटिंग केलेली आहे. झालेली आहे म्हणजे सगळ्या फिटिंग. आता उद्या घालणार आहे. तर चला आता जाऊया किचनमध्ये आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर विचार करते काय भाजी बनवूया. तसं तर फ्रीजमध्ये आज काहीच नाही, पूर्ण फ्रीज रिकामा आहे, तुम्ही बघू शकता. तर दुधी ठेवलेले आहे. तसं तर काल पण या दुधीची भाजी मी डाळ टाकून बनवलेली होती. आज पण सेम तशीच भाजी बनवणार आहे. काल पण व्हिडिओ बनला, पण नंतर ते सगळे व्हिडिओ डिलीट झाले आणि ती भाजी मी कशी बनवली तो काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, कारण अगोदरच तो डिलीट झालेला आहे. तर असं तशीच सेम भाजी मी आज पण बनवत आहे, कारण आता काही ऑप्शन नव्हतं फ्रीजमध्ये, कसल्याच भाज्या होत्या ना, टमॅटो होते ना, आणि म्हणत आहेत की टमॅटो वगैरे महाग झाले, म्हणजे सगळ्याच भाज्या महाग झाल्या असतील. मला तितके रेट माहिती नसतात. तुम्ही विचारता पण की ताई हे कितीला पडलं, हे कितीला पडलं, तर सांगतच नाहीत. मी जेव्हा यांना विचारते म्हणजे कितीला काय काय आणलं, तर तू टेन्शन घेऊ नको, फक्त बनव आणि खा इतकंच म्हणतात. त्यामुळे मी जास्त विचारत पण नाही आहे की कितीला काय काय आणलेलं आहे. त्यामुळेच मला कशाचेही रेट माहिती नसतात. जेव्हा तुम्ही विचारता की हे कितीला पडलं, हे कितीला पडलं, त्यावेळेस मी विचार करते काय सांगायचं आता यांना, कारण मलाच माहिती नसतं ते. तर असं इकडं दुधी मी अर्धी घेतलेली, ही थोडीशी अशी आहे ना, यामध्ये 1-2 बिया पण दिसत होत्या, थोडीशी निब्बरच होती. तर म्हणलं आता डाळ टाकून ही भाजी बनवायची, छान टेस्टी बनते. तर अर्ध्या दुधीची मी साल काढून घेतलेली आहे आणि अगोदर मी चिरून घेतलेलं आहे. यामध्ये
यामध्ये एखादी टोमॅटो वगैरे असलं ते पण टाकू शकता, मेथीची भाजी असली ती पण टाकू शकता. पण माझ्याकडे कुठल्याच भाज्या नव्हत्या बाकीच्या, फक्त दुधीच ठेवलेली आहे, त्यामुळे मी यामध्ये हिरवी मिरची टाकून ही भाजी बनवणार आहे. डाळ टाकून खूप छान बनते अशी भाजी. जेव्हाही काही ऑप्शन नसतं त्यावेळेस आपण ही भाजी बनवू शकता. तिकडे पॅन ठेवलेलं आहे, पॅनमध्ये सकाळीच भाजी बनलेली होती तर ती भाजी काढली आणि हे घासून घेतलेले आहे स्वच्छ मी आणि यामध्येच भाजी बनवते. म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडे होत नाही, नाहीतरी खूप सारे भांडे रात्री घासायला होतात. तसं तर ऑलरेडी खूप जास्त झालेले आहेत आता पण, म्हणजे चहा पाणी वगैरे झालेले. तर असं इकडे धना पावडर संपलेलं होतं मसाला डब्यामधलं, ते पण मी काढून घेतलं. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकले आणि थोडंसं लसूण इकडे मी वाटून घेतलेलं आहे. फक्त लसूण टाकणार आहे, कांदा वगैरे टाकणार नाही भाजीमध्ये. आणि इकडे संग पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी, म्हणजे भाजीमध्ये पाणी आपल्याला गरमच टाकायचं आहे, थंड टाकायचं नाही आहे, त्यानं भाजी बेचव होते. तर इकडे जिरा आणि मोहरी छान तडतडल्यानंतर मी लसूण टाकलेलं आहे, परतून घेतलं. हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी 1 वाटी मसुरीची डाळ टाकलेली आहे, जी घरची बनलेली आहे. 1-2 साला पण दिसत असतील तुम्हाला. घरी बनलेली डाळ आहे, घरच्या चक्कीवरती मी बनवली. आणि चक्कीवरती तुमचे कमेंट पण आले की ताई चक्की कशी आहे काय नाही दळून दाखव. तर चक्की आजकाल म्हणजे तितकी व्यवस्थित चालत नाही, फक्त डाळीदुळी मी बनवते, पीठ वगैरे दळण्यासाठी चालत नाही, जाम होत आहे. कारण जी छोटी चक्की आहे ना ती आहे माझ्याकडे. तर काही दिवस चालली व्यवस्थित, पण आता चालत नाही आहे. तर चक्की घ्यायची असली तर थोडीशी मोठी घ्या, कारण एकदम छोटीशी घेऊ नका, कारण नंतर ते जाम होते. तर असं इकडे मी डाळ टाकून परतून घेतल्यानंतर दुधीच्या फोडी टाकून परतून घेतलं. थोड्या वेळानंतर सुके मसाले आणि हिरवी मिरची पेस्ट टाकली आणि कारल्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे. मस्त अशी भाजी बनलेली आहे, म्हणजे छान अशी लप्त भाजी बनलेली आहे. इकडे मी भात बनत ठेवला आणि आता भाकरी बनवून घेते. तर झालेले पूर्ण स्वयंपाक, जास्त वेळ लागत नाही, विचार केल्यानं झटपट होतं. नाहीतरी अगोदरच आपण फक्त विचार करत बसतो की मी कधी करू, त्या नादामध्येच लेट होऊन जातो. एक वेळा सुरुवात केली ना सगळी कामं इतकी झटपट होतात आपली, फक्त सुरुवात करायलाच वेळ आहे. तर इकडं भाकरी झाल्या, भाजी मी भात पण बनवून घेतला आणि थोडीशी मी कढी बनवत आहे. तर इकडं ताकामध्ये म्हणजे दही घेतलेले, दह्यामध्ये पाणी टाकलं आणि बेसन मसाले टाकलेले, त्यांनी छान रवीनं मी मिक्स करून घेतलं. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरे हिंग टाकलं, 2 सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, परतून घेतलेलं आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकली म्हणजे कलर छान येतो. आणि इकडं दूध गरम करायला ठेवलं आणि दूध उतू जात होतं, तर अगोदर मी गॅस बंद केलं, म्हणजे आज वेळेत लक्ष गेलेलं आहे, नाहीतर दूध पूर्ण उतू गेल्यानंतरच मी बघत असते. तर इकडे बघू शकता कढी मस्त बनलेली आहे, म्हणजे फुल गॅसवरती एक सलग चमचा फिरवत मी अगोदर शिजवून घेतली, म्हणजे फुटणार नाही. तर असं म्हणतात ना की दही एकडे होतं आणि ते बेसन इकडे होते, मसाले एकीकडे होते. तर काही नाही, कढी एकदम छान आळवून आलेली आहे, कढीला एक उकळी आलेली आहे, कढी मस्त बनली. आणि कढी ही माझी फेवरेट आहे, खूप आवडते मला. कढीच्या समोर दुसरी भाजी ही तितकी छान लागणार नाही. तर इकडे आता हे पण आलेले, तर अगोदर मी सगळ्यांना जेवायला वाटते. तर इथं मस्त शेंगाच्या पोळ्या मी बनवलीत, मग शेंगाची पोळी, तूप आणि जेही बाकीचा स्वयंपाक बनलेला आहे सगळं ताटलीत वाढून घेतला. मी जेवण केलं आणि रात्रीची सगळी कामं आवरूनच मी झोपलेली होते. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर अगोदर तर सगळी मी मॉर्निंगची कामं आवरली, यांच्यासाठी चहा बनवून दिला आणि मग व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. इकडे एक झाले ना स्टँड मोडलेलं आहे, आज मी थोडंसं तामझाम केलं आणि मग व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. काल ना अशाच घाईगडबड स्टँडच पडला आणि पूर्ण मोडून ते वेगवेगळेच होऊन बसले, त्याचे पार्ट वेगळे. तर फेविक्विक वगैरे लावून चिटकवलेलं आहे कसं बसाने इकडं व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तरी पण भीतीच होती, माझं लक्ष तिकडंच होतं, कधी एकदाचं ते पडेल आणि मोबाईल पडेल, तिकडंच माझं लक्ष होतं. तर असो इकडं चहा पण बनला, म्हणजे अगोदर तर सकाळी मी डिकाशन चहाच घेतलेला होता यांच्यासोबत आणि थोडंसं दूध राहिलं होतं, तर म्हणलं दुधाचा चहा घ्यावा. आणि काल जे ड्रेस फिटिंग केली होती तीच ड्रेस मी आज घातलेली, पण याच्यावरची पॅन्ट मी घातलेली, थोडंसं वेगळंच वाटत होतं मला, ते सगळं एका कलरचं, म्हणजे सगळं सेम वाटत होतं. म्हणून रेड कलरचं लेगिन्स मी घातलेलं आहे आणि ओढणी खूप छान आलेली आहे ड्रेसवरती, ती घेतलेली आहे. पण ओढणी घेऊन ना कामं आवरत आहे, म्हणजे थोडंसं असं होतं ना, तरी पण मी घेतलेली आहे. आणि इकडे मी डाळ लावलेली आहे कुकरला, थोडंसं पाण्यामध्ये चिंच उकळवून घेतली आणि संग मी बोर चालू केलं आणि हांडी भरून घेत आहे, म्हणजे देवपूजेला आज गुरुवार आहे, तर पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागेल. तर अगोदर तर मी पाणी भरून घेते आणि मी स्वयंपाक झाल्यानंतर निवांत देवपूजा करणार आहे. बरं सगळ्यांचंच आवरायचं असतं, जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा होता तो पण सुट्टीवर होता काही दिवस, तो काल आलेला आहे. तर सगळ्यांसाठी स्वयंपाक पण करायचा आहे, फक्त आमच्या दोघांचा उपवास असतो. तर इकडे डाळ शिजलेली आहे, पण डाळ मला तितकी व्यवस्थित शिजलेली दिसली नाही, म्हणून आणखीन एक शिटी मी करून घेतली आणि मग डाळ इकडे मी एका वेगळ्या भांड्यात काढली. यामध्ये मी अगोदर तर मीठ आणि हळदी पावडर टाकलेली आहे, डाळ घाटून थोडीशी डाळ मी काढून ठेवणार आहे, म्हणजे संध्याकाळी वेगळा स्वयंपाक बनणार, त्यामुळे तेव्हा डाळ वगैरे शिजवणार नाही. ही डाळ थोडीशी काढून मी फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे संध्याकाळी पण बनवता येईल मला वरण गरमागरम.
तर इकडं कांदा आणि लसूण हे पण तयारी करून घ्यायची आहे. कांदा चिरून घेते, लसूण थोडासा सोलून ठेवला आहे ते वाटून घेते. आणि जी भाजी रात्री मी बनवली होती ती थोडीशी राहिलेली आहे, म्हणजे रात्री पोळ्या वगैरे होत्या ना, तेच खाल्ली सगळ्यांनी. तर मला ही भाजी एक वेळा गरम करूया. जास्त नाही, पॅन असं पसरट तोंडाचं आहे ना, त्यामुळे जास्त वाटते. जास्त नाही, फक्त 1 वाटी भाजी राहिलेली होती. ती भाजी मी आणखीन एक वेळा गरम केली. म्हणजे कुठल्याही भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा मला गरम करण्यामध्येच चांगलं वाटतं. म्हणजे गरम केलं ना तरी पण भाज्या खराब होत नाही. ते वरण असो, आमटी असो किंवा भाजी असो. तर एक वेळा इकडं भाजी मी गरम करायला ठेवलेली आहे. कमी गॅसवरती छान परतून तोपर्यंत कांदा चिरून घेते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मला वाटतं अन्न वेस्ट जाऊ देऊ नये. गावाकडे अशी म्हण पण आहे की खाऊन माता पण टाकून मातू नका, अशी म्हण आहे. आणि एकदम बरोबर आहे ते. कधीही टाकून मातू नये. तर जितकं चांगलं आहे तितकं गरम वगैरे करून काहीतरी जुगाड लावून नुकसान तर होऊ नये, सगळ्यांना मी देत असते आणि मी पण खात असते. तर इकडं सगळी तयारी झालेली आहे. आणि वरणासाठी इकडं मी पातेलं घेतलेले आहे. पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. मोहरी टाकली आणि तोपर्यंत दूध पण आलेलं होतं बाहेर. म्हणजे आज हे आलेले नाहीत, पतिदेव आलेला, मी बाहेरच जात नाही, आणून देतात आतमध्ये. पण आज दुसरेच भैया आलेले होते दूध घेऊन. तर जाऊन मी अगोदर दूध घेऊन आलेली आहे. म्हणजे टाईम आता 8:30 वाजलेले आहेत. म्हणजे दूध येतं 8:30पर्यंत. आणि इकडं तोपर्यंत मोहरी पण छान तडतडलेली आहे. नंतर जिरं टाकलं आणि इकडं लसूण टाकलेलं आहे. परतून घेतल्यानंतर सगळाच कांदा मी टाकलेला आहे, कारण आता दुसरी कुठली भाजी बनणार नाही म्हणून मी थोडासाच कांदा चिरून घेतलेला होता. कांदा परतून घेतल्यानंतर मी मिक्स केलेलं वरण टाकलं. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम बघू शकता, सकाळचे 7:45 वाजत आहेत. आजचा वार गुरुवार आहे. तारीख आहे 28 मे. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. फक्त राहिलेली आहे रांगोळी काढणं. हवा इतकी भयानक आहे की रांगोळी राहत नाही आहे. तर डब्यातली रांगोळी पण संपलेली आहे. रांगोळी काढणं आणि घालणं थोडासा वेळ लागणार होता, म्हणून म्हटलं असू द्या, अगोदर स्वयंपाकाला सुरुवात करूया. आणि हवा इतकी भयानक आहे, पडदा पण राहत नाही, गॅस पण राहत नाही. पडदा लावलेले पण बाहेरचं मेन गेट आणखीन वडलेलं नाही, कारण बाहेरची कामं माझी राहिलेली आहेत आणखीन. तर आज मी हा ड्रेस घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. पण याच्यावरचं पॅन्ट घातलं आणि थोडंसं वेगळं वाटत होतं, म्हणून मी दुसरं घातलेलं आहे, बघू शकता. तर चला, मी स्वयंपाक काय आज वरण भात मी बनवलेला आहे, भाजी बनलेली आहे. आता फक्त मला भाकरी करायची आहेत. आणि दूध आत्ता आलेलं आहे, तर दूधही गरम करायचं आहे. तर चला, हे पसारा आवडते. अगोदर खूप पसारा झालेला आहे किचनमध्ये. थोडीशी डाळ पण ठेवलेली आहे, म्हणजे भरडाळ ठेवलेली आहे, कारण आता संध्याकाळी गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी परत स्वयंपाक बनणार. तर इकडे वरणाला उकळी पण आलेली. गॅस बंद केला, दूध गरम करते. आणि पूजेलाच थोडासा वेळ जास्त लागेल, तर देवपूजा करून घेऊया आता निवांत. तर बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे. तर अगोदर हा सगळा पसारा मी उचलला, सगळ्या टोपल्यात भरून ठेवला. जी घासायची भांडे आहेत आणि जे मसाल्याचे डबे आहेत ना, ते सगळे मी जागेवर लावून ठेवलेत अलमारीमध्ये. आणि इकडं वरणाला पण एक उकळी आलेली आहे, तर झाकून ठेवलं मी. संग पूर्ण स्वयंपाक मी बनवून घेते, म्हणजे भाकरी बनवते. हवा खूप जास्त आहे, तर दार बंद करून मला भाकरी बनवायची आहेत. आणि दूध इकडं गरम करायला ठेवलं. आणि एक वेळा मी ताजं दूध आल्यानंतर चहा बनवते. तर चहा बनवते. आणि तसं तर आज उपवासाचा दिवस, तर दिवसातून 2-3 वेळा तरी चहा बनतो, कारण पित्ताचा त्रास आहे. पण सकाळी घेत नाही, पण नंतर चहा बनत असतो. आणि उपवासा दिवशी तरी 1-2 कप एक्स्ट्रा बनत असतात. तिकडे चहा पावडर टाकलं, साखर आणि थोडंसं अद्रक मी खिसवून टाकलेलं आहे. मस्त असा अद्रकचा चहा बनलेला आहे. तर या सगळेजण चहा घ्यायला. चहा घेऊन झालेला आहे. आता रांगोळी बाहेर, मी जसं तुम्हाला म्हटलं आज खूप लेट झालेलं आहे. डब्यातल्या रांगोळ्या संपलेल्या होत्या, त्यामुळे म्हटलं असू दे, नंतर रांगोळी काढून डब्यामध्ये भरून मगच रांगोळी काढूया, म्हणून थोडासा या नादामध्येच लेट झालेला आहे. तर असं इकडं रांगोळ्या सगळ्या कलरच्या आणि पांढऱ्या कलरची सगळ्याच रांगोळ्या मी इकडं काढत आहे. सगळ्या कवरमध्ये सगळं पॅक करून ठेवलेलं आहे मी. म्हणजे अगोदर एक वेळा काढलेलं होतं, डबे भरल्यानंतर परत मी तसंच पॅक करून ठेवलेलं आहे ते. तर लाल, हिरवी, निळी, पिवळी, पांढरी सगळ्याच कलरच्या रांगोळ्या मी इकडं डब्यात भरलेल्या आहेत. हे डब्बा चांगला आहे. यामध्ये म्हणजे थोड्याशा रांगोळ्या पण कलरफुल सगळ्याच रांगोळ्या येतात. जे छोटे पाकिटं येतात ना, ते पूर्ण येतात या डब्यामध्ये. म्हणजे छोटे अशी पाकिटं असतात, सगळे कलर असतात त्यामध्ये. तशा पण आणलेल्या आहेत. पण इथं मोठ्याच ह्याच्यामध्ये मी काढलेत, कारण त्याचे कलर थोडेसे भक्क असतात. आणि जे पॉकेट छोटे येतात त्याचे कलर तितके व्यवस्थित वाटत नाही आहेत मला, म्हणून मी मोठ्याच पॉकेटमधले रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि तर जे पाणी सकाळी शिंपलेलं होतं ते पूर्ण हडकलेलं होतं, तर आणखीन थोडंसं पाणी टाकलं. आणि रांगोळी काढायची होती तिथल्यात. बाबांचं आवरलं, तर म्हणलं रांगोळी नंतर काढूया, कारण आता वेळ लागणार होता. फुलं वगैरे घेऊन यायची होते मला. तर म्हणलं अगोदर भाकरी बनवूया, बाबांना जेवायला वाढूया, आणि मग रांगोळी काढणं, फुलं घेऊन येणं, सगळीच कामं निवांत होतील. तर इकडे भाकरी सगळ्या बनलेत. बघू शकता मी दार बंद केलेले. खूप हवा आहे, त्यामुळे ना दार बंद करूनच भाकरी बनवावं लागतं. दुसरा स्वयंपाक होईल, दूध गरम करणं, भाजी, चहा वगैरे होतो कमी, म्हणजे गॅस एका साईडला गेलं तरी पण होतं. पण भाकर अजिबात शेकत नाही, कारण भाकरीला थोडीशी आग जास्त लागते आणि गॅसची आग तसं तर कमीच असते, फक्त आतमध्ये चलत असते.
तर इकडं भाकरी बनवून घेतलेले आहेत. गॅस बंद केला आणि अगोदर मी दार खोललेलं आहे, कारण बाबांचं पण आवडलं, बसलेले आहेत बाहेर एकटेच. त्यांना काय वाटेल म्हणजे दार का बंद केलं, म्हणजे सांगितलं तर बाबांना कुठं आता म्हणजे हवा तितकी असते का की गॅस बंद होता असं म्हणत असतात. त्यामुळे अगोदर दार मी काढलं आणि आलेली बाहेर, आणि परत पाणी शिंपलं इथं मी आणि रांगोळी काढून घेतलेली आहे. छोटीशी कलरफुल रांगोळी काढली, कारण खूप भयानक हवा आहे, ते रांगोळीच काढता येत नाही, मी पूर्ण रांगोळी उडून जाते. आणि इकडे फुलं लागलेली झाडाला, फुलं अगोदर तोडून घेते. तसं तर घरच्या पाठीमागं जे आहेत ना स्वास्तिकची 2 झाडं लावली, त्याला भरभरून अशी फुलं लागलीत. आणि इथं जे आहे ना ते मोठं स्वास्तिक, जे मोठं फुलं असतं ना ते आहेत, सदाफुली आहे. परत इकडं जासाळी, जास्वंद जे लावलेले त्याला फुलं लागत नाहीत आजकाल. जितकी होती तितकी मी घेऊन आलेली आहे. परत बागेची स्वास्तिकची फुलं आणली. देवांना स्नान घातलं, देवपाट्यात विराजमान केलं. आज पूजा काय मी शेअर केलेली नाही आहे, भरपूर वेळ लागला मला आज देवपूजेला. प्रत्येक गुरुवारचा रुटीन तुम्हाला माहिती आहे कसा असतो माझा. सकाळी पूजेला लेट होतो आणि संध्याकाळी स्वयंपाकाला वेळ लागतो थोडासा, कारण तामझाम असतो खूप. तर असो, देवांना फुलं वाहिली, दीप प्रज्वलित केला, धूप लावलेली आहे. तितक्या दिनीच्या पप्पाला तर जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी टिफिन भरलं बाबांना जेवायला वाढलं, आणि यांच्यासाठी दही आणि थोडंसं साय टाकलेली, साखर टाकून इकडं मी तयार करून ठेवलं. म्हणजे बाहेर बाबांचं आणि यांचं बोलणं सुरू आहे. बाबा जाणार होते काल ताईकडे, मी पोळ्या पण बनवल्या, पण बाबा काही गेले, म्हणत आहेत की आज जायचं आहे. तर हे म्हणत आहेत की मी काहीतरी आणून देतो, तेव्हाच फोन करून सांगा मला तुम्हाला जेव्हा तुम्ही जाचाल तेव्हा, कारण मी पोळ्या बनवल्या पण काल. बाबा गेले तर आज त्यांना जायचं आहे. आज मी बघूया, आज काहीतरी बनवून देईन मी, म्हणजे असंच होत आहे. आज पण गेलेच नव्हते शेवट. तर असं इकडं देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन, उमरापूजन झालं. बाहेर मांजरासोबत यांचं सुरू आहे काहीतरी बोलत. तर यासोबत यायला गेले तर चॅन करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला तर मग बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.